हॅलो बायकर्स, मी स्वप्नील चिपळूणकर स्वागत करतो तुमचं दापोलीकर स्वप्नीला माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. सो येस, आज आपण आपल्या हॉर्नेट 160ला एक्सपल्स 200चे फ्रंट सस्पेन्शन इन्स्टॉल करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे आपल्या हॉर्नेटचे स्टॉक सस्पेन्शन आहे. आपण आत्ता जाऊया घरी. सगळे स्पेअर पार्ट्स जेवढे मी आत्तापर्यंत मागवलेत ते तुम्हाला दाखवतो, काय काय मागवलं आहे, आणि एक एक करून आपण आता एक बाईकवर इन्स्टॉल करायचे आहेत आपल्याला. सो तुम्ही आता बघू शकता हे आपल्या एक्सपल्सचे 2 फ्रंट सस्पेन्शन आहेत. त्याच्यानंतर हा एक्सेल आहे जो या सस्पेन्शनमध्ये आणि टायरमध्ये जातो. त्यानंतर हा आपला साईड स्टँड आहे, मास्टर सिलेंडर, फ्रंट सस्पेन्शन स्टॅबिलायझर. त्यानंतर हा आहे ब्रेक कॅलिपर एक्सपल्स 200चा आहे. त्याच्यानंतर हा हँडलबार आहे, ही आहे ब्रेक लाईन. सो एवढं सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये इन्स्टॉल करणार आहोत बाईकवर. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पूर्ण पहा, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही काय चाललं आहे बाईकमध्ये. सो सुरू करूया. सस्पेन्शन इन्स्टॉल करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला टायर खोलावं लागेल. टायर खोलून नंतर सस्पेन्शन बाहेर काढावे लागतील. सो पहिलं आपण टायर खोलून घेऊया. सस्पेन्शन पूर्णपणे उतरून झालेले आहेत. ओके, आता वेळ आली ह्या सस्पेन्शनना इथे फिट करायची. एक थोडासा लुक तुम्ही बघू शकता, ऑफ रोडिंग बाईक सारखा वाटतोय. मोठा प्रॉब्लेम आलेला तो म्हणजे असा की यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आहे ते 13 सेंटीमीटर आहे, आणि हा जो नट आहे म्हणजे बुश तो इथे बसतो दोन्ही साईडला, तर त्याचं अंतर खूप जास्त होत होतं. मग परफेक्ट फिटिंग येत नव्हती. सो याची लांबी थोडी कमी करून आणली, कट करून. सो आता आपण बघूया हे बसतायत का. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट फिटिंग नाही बोलणार, पण आपलं मेजरमेंट चुकीचं पण नव्हतं. सो आणि डिस्क कॅलिपर पण लावून बघितलं आहे मी टेस्टिंगसाठी. सो परफेक्ट आहे. आता फायनल एक्सेल टाकून फिटिंग करून बघूया. परफेक्ट फिटिंग झालं आहे बघू शकता, आणि टायरची मुवमेंटसुद्धा बघू शकता तुम्ही. आत्तापर्यंत जेवढं झालेलं काम आहे ते म्हणजे टायर फिटिंग, सस्पेन्शन फिटिंग, कॅलिपर मी जस्ट माउंट केलं आहे डिस्कमध्ये अटॅच करून. आता फक्त ब्रेक लाईन म्हणजे वरून खालपर्यंत जो हा मास्टर सिलेंडर आहे. आता तुम्ही बघू शकता हा पण निफिन कंपनीचा आहे आणि हा पण निफिन कंपनीचाच आहे. दोन्ही सेम आहेत, पण मला नवीनच लावायचं आहे. सो आपण हा पूर्ण सेट काढतो आहे आणि नवीन ब्रेक लाईन इन्स्टॉल करूया. पहिले हे आहे आपल्या हॉर्नेटचं स्टॉक मास्टर सिलेंडर आणि कॅलिपर. ओके, ते रिप्लेस होणार आहे आता एक्सपल्ससोबत. सो आज आहे दुसरा दिवस आणि तुम्ही बघू शकता सेटअप तर पूर्ण झालेला आहे. एक्सपल्सची सस्पेन्शन आपण फिट केलेले आहेत. फक्त काल मी जास्त शूट करू शकलो नाही कारण पूर्ण फ्रस्ट्रेट झालेलो, कारण प्रॉब्लेम्स एकावर एक वाढतच होते. आणि प्रॉब्लेम्समध्ये मला फेस करावा लागला म्हणजे हे बघा, हे तुम्ही बघू शकता आतमध्ये जे बुश आहेत तर त्याची हाईट एवढी होती जास्त. सो मी त्यांना एवढं करून याच्यामध्ये ॲडजस्ट केलं आहे. आता खरं तर होंडाचा जो एक्सेल येतो तो थोडा जाडा येतो आणि एक्सपल्सचा थोडा बारीक आहे. तर मला थोडा प्रॉब्लेम काय येतो आहे की आतमधली जी माझी बेअरिंग आहे
त्याच्यामध्ये एक्सेल परफेक्ट फिटिंग होत नाही आहे. तो थोडासा म्हणजे समजलं ना तुम्हाला, थोडा लूजच बसतो आहे टाईट. ह्याच्यामुळे म्हणजे या नट बोल्टमुळे तो टाईट बसला आहे, नाहीतर आतमध्ये लूजच आहे. सो ते एक आपल्याला बघायचं आहे, त्या साईजची बेरिंग आपल्याला मिळते का. सो आत्ता आपण इथून डायरेक्ट जाऊया मेकॅनिककडे. आपलं राहिलेलं काम करूया. पण तुम्ही एक साईड अँगल लुक बघू शकता गाडीचा कसा एन्हान्स झालेला आहे. म्हणजे ऑफरोडरच बाईक वाटते, सुपर मोटो टाईप असते ना त्या टाईप. सो हाच एक प्लॅन होता माझा. तो मेकॅनिककडे आल्यानंतर मला समजलं की मी जी एक्सपल्सची जी छोटीवाली आहे ती चुकीची होती आणि ती टाकल्यामुळेच डिस्कवर थोडा लोड येत होता. आणि ही आता माझ्या हातात जी मोठी एक्सेल तुम्ही बघताय ती हॉर्नेटला एकदम परफेक्ट बसते. पण त्या एक्सेलची लांबी जास्त असल्यामुळे आपण ती ग्राइंडरने कट केले आणि पुढे दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे आपण त्याचा जुगाड केला आहे. तो तुम्ही बघू शकता एक्सेल आपल्याला फायनली भेटलेला, पण त्याची हाईट खूप जास्त होती, लांबी. सो इथून तुम्ही एवढी होती. सो त्याला एवढा कट करून हा बोल्ट इथे स्टॉपर म्हणून लावला, इथे वेल्डिंग करणार म्हणजे परफेक्ट मॅच होईल आता आपल्या गाडीला. आपण काय करतोय, हॉर्नेटचा फ्रंट एक्सेल जाड असल्यामुळे एक्सपल्सचे जे फ्रंट सस्पेन्शन आहेत त्यांचा बॉटम क्लिअर करून घेतोय. म्हणजेच त्या सस्पेन्शनचे होल वाढवून घेतोय ज्यामधून एक्सेल जातो. मग अशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण लेथ मशीनकडे जाऊन हे होल्स वाढवलेले आहेत. तर ही एक्सेल जाईल असे होल, म्हणजे बॉटम थोडा क्लिअर करून घेतला आहे आपण सस्पेन्शनचा आणि आता सगळं इझी होणार आहे. सो आज आहे मॉडिफिकेशनचा 3रा दिवस आणि रात्र जागून खूप मेहनतीनंतर आपल्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपले फ्रंट सस्पेन्शन आपल्या बाईकला परफेक्टली मॅच झालेलं आहेत. आणि हाईटचं तर तुम्ही बघू शकता, हाईट किती वर झाले. जो हा गॅप आहे ना खूप मोठा झाला आहे. सो सस्पेन्शन इन्स्टॉल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस केले नाहीत, फक्त ही ब्रेक लाईन चेंज केले. स्टील ब्रेडेड आहे. आणि हा जो हँडल बार आहे तो पहिला स्टॉकच ठेवणार होतो मी, पण त्याची पण हाईट मला खूप कमी वाटत होती. सो आपण एक्सपल्स 200चा हँडल बार इन्स्टॉल केला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हा जो फ्रंट फेंडर बघताय तो एक्सपल्स 200चा नाही आहे, तो नवीन एक्सपल्स 210चा आहे. सो त्याला आपण काय केलं, इकडून जुगाड केला आहे, थोडा कट मारले आणि इथे ह्या ज्या ब्रॅकेटलाच इथे फिटिंग करून टाकलं आहे. सो स्टडी झाला आहे एकदम. नंतर तुम्ही बघू शकता हा जो रिअर फेंडर आहे तो पण एक्सपल्स 200चाच आहे. आणि हा एक्सटेंडर मी ॲमेझॉनवरून मागवला, कारण शॉर्ट असल्यामुळे पाणी वगैरे इकडे सगळीकडे उडतं. सो अशा प्रकारे आपली बाईक पूर्ण रेडी आहे ॲडव्हेंचरसाठी. तुम्ही एक साईड लुक बघू शकता तिचा. ऑफरोड मशीनच वाटते. सो कमेंटमध्ये मला नक्की कळवा हे तुम्हाला मॉडिफिकेशन कसं वाटलं आहे. आणि ही व्हिडिओ खास हॉर्नेट रायडरसाठी आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे हॉर्नेटसाठी स्पेशल मॉडिफिकेशन असं येत नाही. आणि कुठेतरी स्टॉक बाईकला म्हणजे कम्प्युटर बाईकला मी एक ऑफरोडर मशीन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सो नक्की कळवा हे मॉडिफिकेशन तुम्हाला कसं वाटलं. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.